मन मंदिरा गजर भक्तीचा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करीन सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी। बाहेर धाकुटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुकाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी। बाहेर धाकुटी मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून येते काही न मागती साठविला राहे हृदय संपुष्टी। बाहेर धाकुटी मूर्ती उभा विठाला विठाला भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करीन सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी। बाहेर धाकुटी मूर्ती उभा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्वमंदे महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महानवंदनीय प्राप्त स्मरणीय सज्जनाचा जिव्हाळा लावण्य रत्न भांडार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देव आणि भक्त यांचा वर्णन करणारा भक्तिमय अभंग आहे। विठाला 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 अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा ज्ञान वैष्णव वारकरी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थी असतील सालावात प्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्या सप्ताहातील 4थ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। आमचे गुरुवर्य कल्याण महाराज जगताप असतील त्यांच्या कृपा आशीर्वादाने हा चालत आलेला 4 दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। विठाला विठाला या अभंगामध्ये श्री संत तुकाराम महाराज वर्णन करून सांगतात की बाबांनो अखिल कोटी जगत उद्धार श्री पांडुरंग परमात्म्याला माझ्या भक्तांच्या समागमामध्ये राहून भक्तांची सगळी काही कामे करायला आवडतात। एवढेच नव्हे तर त्यांनी जर साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा त्यांनी जर थकले बागले शिंदे ना संत निश्चित अशा सुखापर्यंत निवून पोहोचवितात। मागण्याची आस पाहे मुकाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ तुकोबाराय म्हणतात भगवंताला जीव भाव देवा पायी ठेवून दुसरं काही मागत नाही कारण का म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागते। विठाला 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 तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती साठविला राहे हृदय संपुष्टी। बाहेर धाकुटी मूर्ती उभा तुकोबाराय या अभंगामध्ये वर्णन करून सांगतात की बाबांनो माझ्या भगवंताला भक्तांचा समागम का आवडतं तर वैष्णवा घरी सदा सर्व काळ वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झन ती टाळ सदा झन झन ती टाळ। वैष्णवाच्या घरी का राहावं असं वाटतं का नांदायला आवडतं तर माझ्या भगवंताला का एवढं सगळं आवडतं तर भक्त माझे सतत रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण करीत असतात। भगवंत कबीरदासजी म्हणतात नाचता नाचता देवाचा गळला पितांबरा सावध होई बोला ऐसा बोला कबीर। एवढा माझा
पांडुरंग परमात्मा भक्तांच्या समागमामध्ये वेडा होऊन गेला. संत महात्मे वर्णन करून सांगतात, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य ते वैष्णव सदना, धन्य धन्य ते वैष्णव सदना, तेथे लक्ष्मी सहित शोभिनारायण, लक्ष्मी सहित शोभिनारायण. ज्या सुख करणे देव वेडावला, ज्या सुख करणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, एवढा माझा भगवान पांडुरंग परमात्मा वेडा होऊन गेला. त्याला भक्तांचं सदन एवढा आवडायला लागलं, वैष्णवांच्या घरी सदा सर्व काळ राहायला आवडलं प्रमाणाच्या बाहेर. एवढा माझा भगवंत वेडा होऊन गेला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, एवढा वेडावला. कारण सांगू का, संत महात्मे माझे सतत त्या भगवंताचं नामचिंतन करायचे, म्हणून माझा भगवंत त्या भक्तांसाठी वेडा झाला. संत महात्मे त्या भगवंताला सतत नामस्मरण करायचे. हरिबोला देता, हरिबोला घेता, हसता खेळता हरिबोला, हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, सर्व कार्य करिता हरिबोला, सर्व कार्य करिता हरिबोला. हरिबोला जनी, हरिबोला विजनी, एका जनार्दनी हरिबोला. सर्व कार्य करीत असताना माझा पांडुरंग परमात्मा भक्तांच्या समागमामध्ये राहून या संतांचं नामस्मरण ऐकत होता, म्हणून माझ्या भगवंताला भक्तांचं वेड लागलं होतं. म्हणून माझ्या भगवंताला नावडे वैकुंठ शेषांचे शयन, वैष्णव सदन आवडते. वैष्णवांच्या सदनामध्ये सदा सर्व काळ माझ्या भगवंताला राहायला आवडतं. कारण मीराबाईंसाठी माझ्या भगवंताने विष प्याला. नव्हे नव्हे तर संत जनाबाईला दळू लागले. जनाबाई म्हणते, जात्याच्या मुखी घालिते मोत्याची दाणी, तुझ्या कृपेने मला विठ्ठला. संत जनाबाईला दळू लागले. एवढंच नाही तर संत सखूबाईला सुद्धा धावून आले. माझे परमात्मे संत सावतामाळीच्या शेतामध्ये अवघी व्यापिली पंढरी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, माझी अवघी विठाई माझी, माझी अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी सावतामाळींच्या मळ्यामध्ये माझा भगवंत अवघी व्यापिली पंढरी सुंदर अशा प्रकारे व्यापून जायचा आणि चोखोबारांसोबत गुरे ढोरे वळू लागले आणि माझ्या अंबऋषीसाठी अंबऋषी राजासाठी जन्म सुशले आणि गवळियांच्या घरी जाऊन गाई गोपाळ वळू लागले गाई गोपाळ यमुनेच्या तटी हो इथे पाणी मिळून जग जेठी हो इथे पाणी मिळून जग जेठी गवळियांसोबत गाई गोपाळ वळू लागले एवढेच नव्हे तर भगवान परमात्मा खोड्या सुद्धा करू लागले सगळे गवळणी म्हणायचे अरे परमात्मा एवढ्या खोड्या करतोय सांगायचं झालं तर बघा नंदाचा नंदना अडवी तोड राणे गवळणी ग नंदाचा नंदना अडवी तोड राणे गवळणी ग नंदाचा नंदना अडवी तोड राणी गवळणी ग या हरीला बाई सांगा ग कुणी ग या हरीला बाई सांगा ग कुणी ग नंदाचा नंदना अडवी तोड राणी गवळणी ग नंदाचा नंदना अडवी तोड राणी गवळणी ग या हरीला कोणी सांगा ग कुणी ग या हरीला कोणी सांगा ग कुणी ग या हरीला कोणी सांगा ग कुणी ग निजले म्योते निज मंदिरी निजले म्योते निज मंदिरी निजले म्योते निज मंदिरी निजले म्योते निज मंदिरी आवाचित बाई तुझा मुरारी अवघेच बाई तुझा मुरारी दाढी विणची गाठ मारुणी करी दामस करी ग या हरीला बाई सांगा ग कुणी 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 ग या हरीला कुणी सांगा ग कुणी ग या हरीला कुणी सांगा ग कुणी ग नंदाचा नंदना अडवी तोड राणी गवळणी ग या हरीला बाई सांगा ग कुणी ग या हरीला बाई सांगा ग कुणी ग निजले म्योते निज मंदिरी अवचित बाई तुझा मुरारी दाढी विणची गाठ मारुणी करी तामस करी ग या हरीला बाई सांगा ग कुणी ग या हरीला बाई सांगा ग कुणी ग एवढा परमात्मा खोड्या करायचा एवढा प्रमाणाच्या बाहेर खोड्या करायचा हो ब्राह्मणाने मारलेली गाठ सुटत नाही माझ्या भगवंताने मारलेली सुटेल का हो कधी सुटणार नाही विठाला 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 म्हणूनच माझ्या परमात्म्याला सुद्धा भगवंताला भक्तांच्या समागमामध्ये राहून सगळे कामे करायला आवडतात का आवडतात
तर रात्रंदिवस माझे संत महात्मे त्या भगवंताचं नामस्मरण करतात. जनाशी बोलताना सुद्धा त्या भगवंताचं नामस्मरण करतात. ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीच्या राणा मना माझे स्मरावा. मनाशी बोलताना सुद्धा मना येते धाव घेई, राहे विठोबाचे पायी. पत्नीशी बोलताना सुद्धा तुकोबाराय काय बोलतात? देव पहावया करियो सायास, नदरे आस नाशिवंत. तुकोबाराय पत्नीशी बोलताना सुद्धा त्या भगवंताचं नामस्मरण करतात. भक्ताशी बोलताना सुद्धा भगवंताबद्दलच बोलतात. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. पक्षाशी बोलताना सुद्धा तुकोबाराय उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविण पाऊ, पहिलं तो गे काऊ कोकता हे शकुड गे माये सांगता हे. उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविण पाऊ, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविण पाऊ. असे माझे संत महात्मे रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण करतात. त्यांना का संसार नव्हता का हो? तर संसार सुद्धा होता, तरी ते संसारामध्ये त्यांचं मन लागत नव्हतं. ते रात्रंदिवस माझ्या भगवंताचं नामस्मरण करायचे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. येणे सोसे म्हणा झाले हा भारी, परत माघारी घेत नाही. रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण माझे तुकोबाराय करायचे. तुकोबारायची परिस्थिती सांगायची झालं तर बघा, आम्ही सदैव सोडके जवळी येतात चोर धाके, जाऊ पुढती विके कुत्रे घर राखिती. तुकोबाराय ज्यावेळेस नामस्मरण करायचे, नामस्मरण करायला बसले त्यावेळेस त्यांच्या घरी पाहुणे आले. पाहुणे म्हणजेच तुकोबारायांचे मेहुणे म्हणजे जिजाबाईंचे भाऊ. घरामध्ये काहीच नव्हतं, घरामध्ये तर काहीच नव्हतं. तुकोबाराय तर मंदिरामध्ये जाऊन नामस्मरण करतात. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. तुकोबाराय नामस्मरण करतायत. जिजाबाई घरामध्ये वर्णन कर, बाबा घरामध्ये काहीच नाही. जिजाबाई म्हणते घरामध्ये जर माझा भाऊ आलाय, तुकोबाराय तर मंदिरामध्ये जाऊन बसले, काय करावं काय करावं. आणि इकडे तुकोबारायांचं रूप धारण करून माझा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा तुकोबारायांचं रूप धारण करून दुकानामध्ये जाऊन सगळं साहित्य आणून दिलं. आणि इकडे जिजाबाईंनी सुंदर अशा प्रकारे सुंदर घमघमाट असा स्वयंपाक तयार केला. आणि थोड्या वेळाने स्वयंपाक तयार झाल्यानंतर तुकोबाराय घरी आले. आणि घरी आल्याच्या नंतर जिजाबाईने ताट मांडले, रांगोळी टाकली, अगरबत्त्या लावल्या. आणि लावल्यानंतर इकडे जिजाबाईंचे भाऊ बसले आणि इकडे तुकोबाराय बसले. तुकोबाराय त्या नामस्मरणामध्ये, नामसंकीर्तनामध्ये, आनंदाच्या भरामध्ये भराभरा जेवू लागले. आणि इकडे भाऊ संकोचाने जेवू लागला. का जेवू लागला तर त्या पदार्थामध्ये इतका सुंदर पदार्थ केला होता, संपूर्ण पदार्थ बनवला होता, पण त्या पदार्थामध्ये मीठच टाकलेलं नव्हतं. तुकोबाराय म्हणतात, काय खातो आम्ही कासया संगती, कैसे हे लागते नेणो मुखे. काय खात आहे ना ते आम्हालाच कळत नाही. एवढा आम्ही संसार परमार्थामध्ये विलीन झालेलो आहे. तुकोबारायचा संसार सांगायचा झाला ना तर असून नसल्यासारखा माझ्या तुकोबारायांचा संसार आहे. संत महात्मे वर्णन करून सांगतात, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे.
भजन करावे वेळोवेळा. तुकोबारायांचा संसार सांगायचं झाला ना तर असून नसल्यासारखं आहे. तुकोबाराय म्हणतात संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ असा हा संसार दुःखमूळ आहे असं तुकोबाराय म्हणतात. दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. म्हणून माझे तुकोबाराय आपटुमा आम्हाला सांगतात अरे संसारामध्ये काहीच नाही. हात जोडून सांगतात विनवणी करून सांगतात की बाबांनो तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. हा सुख सोहळा तुम्हाला स्वर्गात सुद्धा भेटणार नाही. लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुकोबाराय म्हणतात संसार संसार करून कोणी सुखी झालं का हो तर नाही. पण आपण सगळेजण संसारामध्ये गुंतलेलो आहोत. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुणी राहती तैसे असावे संसारी. असा हा संसार माझ्या संत महात्म्याचा आहे. पण तुमचा आमचा जर सांगायचं झालं ना तर बघा सासू सुनाचं भांडण पुढं फटकळ तोंडण सासू सुनाचं भांडण पुढं फटकळ तोंडण सासूने सुनाच्या कानाखाली मारली सुनपण तिच्या कमरेला चावली. असं तुमचा आमचा संसार आहे. पण माझ्या संत महात्म्याचा संसार आहे ना ते असून नसल्यासारखा. तुकोबाराय काही झालं ना तर त्या भगवंताला हाका मारतात धावतात धावा करतात. तुकोबाराय कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती त्याची माझा विश्रांती दे देवा. त्याच्यातच माझी विश्रांती आहे असं तुकोबाराय म्हणतात. येणे मुखे तुझे वर्णे गुणे नाम त्याची माझं प्रेम दे देवा. डोळे भरून या पाहिन तुझे मुख त्याची माझं सुख दे देवा. त्याचंच माझं सर्व सुख आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने त्याच्यामध्येच माझं सर्व सुख आहे असं म्हणतात. म्हणूनच माझ्या भगवंताला संपूर्ण संत महात्म्य आवडतात. तर संत महात्म्यांची वाणी कशी आहे साच आणि मवाळ आहे. तैसे साच आणि मवाळ मितले परिरसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माझ्या संत महात्म्यांची वाणी कशी आहे तर मुखी अमृतासारखी आहे. संत महात्म्य वर्णन करतात मुखी अमृताची वाणी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देहाची कारणी असं माझ्या संत महात्म्यांची वाणी आहे. म्हणून माझ्या भगवंताला संतांच्या समागमामध्ये राहून सगळे काही कामे करायला आवडतात. अरे माझे तुकोबाराय एवढ्या रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण करायचे. काय स्तुती करावी कमी पडणार आहे. जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच पडते. रात्रंदिवस त्या रात्रभर दिवस कळत नव्हता रात्र कळत नव्हती. एवढे माझे तुकोबाराय दंगून गेले होते काय सांगायचं. 14 टाळकरी माझ्या तुकोबारायांसोबत होते. त्यामधला एक शिवबा कासार असा होता
तो माझ्या तुकोबारांसोबत रात्रंदिवस भजनाला जायचा. रोज नामसंकीर्तन नित्यनेमाने नामसंकीर्तन भजन रात्रंदिवस नामस्मरण करायचे. नामस्मरण करायचे हे शुभा कासारांच्या पत्नीला आवडत नव्हतं. शुभा कासारांची पत्नी शुभा कासारांना म्हणायची का हो शुभा कासार तुम्हाला कळत नाही का तुकोबारांची पत्नी अन्न करून मेली तरी सुद्धा ते तुकोबाराय म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे. तुम्हाला तसं करायचंय का हो? तर शुभा कासार म्हणतात नाही. आणि शुभा कासार एवढा म्हणून परत नामस्मरण करायला जातात. शुभा कासारांची पत्नी ठरवते एवढं सांगून सुद्धा कळत नाही काय करायचं. शुभा कासारांच्या पत्नीने ठरवलं आपण तुकोबारायांना घरी पाहुणचार करण्याकरिता बोलावावं. शुभा कासारांच्या पत्नीने ठरवलं आपण पाहुणचार करण्याकरिता घरी तुकोबारायांना बोलवावं. शुभा कासार घरी आले. शुभा कासारांची पत्नी शुभा कासारांना म्हणते अहो उद्या आपल्याला तुकोबारायांना पाहुणचार करण्याकरिता बोलवायचं आहे. तुकोबारायांना शुभा कासारांना एवढा आनंद झाला की लगेच जाऊन तुकोबारायांना सांगतात तुकोबाराय आमच्या घरी येऊन पाहुणचार करायचा आहे तुम्हाला उद्या. शुभा कासारांना आनंदात मावेना ही क्रोधीबाई रात्रभर तुकोबारायांना पाणी तापवत होती. सकाळचे 4 वाजले तरी पण पाणी उकळ्या मारत होत्या. आणि सकाळचे 4 वाजले तुकोबाराय घरी आले पाहुणचार करण्याकरिता. आणि ही क्रोधीबाई आलेला पाहुण तुकोबारायांना स्नान करण्याकरिता पाणी दिलं. आणि माझे तुकोबाराय आंघोळीला तयार झाले बाथरूम मध्ये गेले आणि एक तांब्या टाकताच माझ्या तुकोबारायांना गरम उकळतं पाणी लागू लागलं. त्यावेळेस तुकोबाराय माझ्या भगवंताला हाका मारतात जळे माझी काया लागला वनवास 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 धावरे केशवा माया बाबा धावरे केशवा माया बाबा धावरे केशवा माय बाबा धावरे केशवा माय बाबा जळे माझी काया लागला वनवास 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 जळे माझी काया लागला वनवा धावरे केशवा माय बापा तुकोबाराय त्या भगवंताला हाका मारतात घेई घेई माझी वाचे
गोड नाम विठोबाचे. एवढं गोड माझ्या भगवंताचं नामस्मरण आहे म्हणतात तुकोबाराय. सर्व संत महात्मे माझ्या भगवंताचं नामस्मरण करतात. म्हणून माझ्या भगवंताला सुद्धा भक्तांचं वैष्णवांचं सदा सर्व काळ घर आवडतंय. अरे माझे संत जनाबाई धडत असताना माझे भगवान पांडुरंग परमात्मे आले आणि पांडुरंग परमात्मे आले. दळत होती जनाबाई. सर्व अंगावरचे दागिने काढून ठेवले आणि संत जनाबाईला दळण दळू लागले. आणि सुंदर अशा प्रकारे माझे संत जनाबाई दळण दळू लागले. एवढा अधिकार माझ्या संत जनाबाईचा की प्रमाणाच्या बाहेर संत जनाबाई माझ्या भगवंताला शिव्या देते. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या करट्या तुझी रांडरणकी झाली. मूळ सावित्री चुडाली तुझे गेले रे मढे. तुला पाहुणी काळ रडे उभी राहुणी जणी. उभी राहुणी अंगणी शिव्या देते दासजणी. एवढा अधिकार माझ्या संत जनाबाईचा की तिने भगवंताला शिव्या द्यावेत. एवढा अधिकार मोठा आहे. संत जनाबाई दळण दळत असताना ओव्या गाऊ लागली सुंदर अशा प्रकारे. भगवंताला झोप लागली आणि सकाळी पहाटे काकड आरतीची वेळ झाली. पहाटे काकड आरतीची वेळ झाली. सकाळी पांडुरंग परमात्मे उठले आणि भगवंताला थंडी वाजत होती. दागिने ते घरातच विसरून राहिले. थंडी वाजत होती म्हणून भगवंताने जनाबाईची फाटकी गोधडी अंगावरती घेतले आणि परमात्मा विटेवरती उभे राहिले. विटेवर उभे राहत असताना पुजारी सकाळी सकाळी आला. बघतो तर काय भगवान एक पण दागिना नव्हता. सर्व पंढरपूर बघितलं दागिने काय सापडणार. शेवटी जनाबाईच्या घरामध्ये सापडले आणि जनाबाईला सुळावरती द्यायचं ठरवलं. जनाबाई त्या भगवंताला हाका मारते शिव्या देते. ओव्या गाऊणी स्वरात दास जणीच्या घरात. ओव्या गाऊणी स्वरात दास जणीच्या घरात. दळण दळीले सख्या श्री हरी. दळण दळीले सख्या श्री हरी. आळ चोरीचा माझ्यावरी. आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊनी स्वरात दास जणीच्या घरात. दळण दळीले सख्या श्री हरी. दळण दळीले सख्या श्री हरी. आळ चोरीचा माझ्यावरी. आळ चोरीचा माझ्यावरी. असा कार पांडुरंग केलास कावा. अलंकार विसरून गेलास देवा. कुठं गेली तुझी जादूगिरी. कुठं गेली तुझी जादूगिरी. आळ चोरीचा माझ्यावरी. आळ चोरीचा माझ्यावरी. आळ चोरीचा माझ्यावरी. त्या भगवंताला हाका मारते. हाका मारताच भगवंत आले आणि जनाबाईला सोडवण्यात आलं. एवढा माझ्या भक्तांचा अधिकार मोठा आहे. म्हणूनच माझ्या भगवंताला सुद्धा भक्तांच्या समागमामध्ये राहून भक्तांचे सगळे काही कामे करायला आवडतात. तेच तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. भक्त समागमे सर्व भावे हारी. भक्त समागमे सर्व भावे हारी. भक्त समागमे
भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करीन सांगता सर्व काम करीन सांगता कामे करीन सांगता सर्व काम करीन सांगता कामे करीन सांगता मन मंदिरा गजर भक्तीचा